हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्लेंट। आता प्लेंट याला मराठीमध्ये दावापत्र किंवा फिर्याद असं सांगितलं जातं। हा कोही दावापत्र आहे, त्याला दुसरं नाव सुद्धा आहे, एक असतं वादपत्र, आहे का नाही? दुसरं नाव काय याचं? वादपत्र। आता वादपत्र म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पाहायचं आहे। याचा डेमो म्हणजे याचा आपण एक प्रत्यक्षामध्ये तो कशा स्वरूपाचा असतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत, आहे का नाही? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर पटला व्हिडिओ, समजला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि नाही आवडला असेल तरी तुम्ही मेन्शन करू शकता, सर तुमचा व्हिडिओ मला आवडलेला नाही। तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, प्लेंटचा अर्थ बघूयात। प्लेंट किंवा दावापत्र किंवा वादपत्र याचा अर्थ काय आहे की फिर्यादीने म्हणजे कोण, प्लेंटिफनं आपल्या समस्येचे, त्याची जी काही समस्या आहे त्याचं त्यानं काय केलेले आहे, एक लेखी कागदपत्र म्हणजे एका कागदावर लिहिलेले आहे, ज्यामध्ये त्याची जी काही समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन केलेले आहे। आणि हे जो काही कागद आहे त्यानं कुठे सादर केलेला आहे, न्यायालयासमोर सादर केलेला आहे। म्हणजे सिंपल अर्थ आहे, वादीनं म्हणजे प्लेंटिफनं न्यायालयासमोर दाखल केलेले असे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये त्याची जी काही समस्या आहे त्या समस्येचं त्यानं काय केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे। आणि हे करून तो थांबला का, तर हे करून तो थांबला नाही, तर त्याने न्यायालयाकडून मागणी केलेली आहे की त्याला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। म्हणजे न्यायालयाला त्यानं सांगितलं की बाबा माझ्यावर अन्याय झालेला आहे, मला न्याय द्या, असं जी काही डिमांड केलेली जो काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राला काय म्हटलं जातं, प्लेंट असं म्हटलं जातं। आता हा जो काही प्लेंट आहे, हा प्लेंट काय असतो, तर एखाद्या व्यक्तीविरुद्ध किंवा संस्थेविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध, बघा सरकारविरुद्ध सुद्धा तुम्हाला काय करता येतो, न्यायालयीन खटला किंवा न्यायालयीन प्रकरण म्हणजे केस तुम्हाला सुरू करू शकतो। म्हणजे हा प्लेंट सादर करून, म्हणजे प्लेंटमध्ये तुमचं पूर्ण माहिती वगैरे सर्व देऊन तुम्ही काय करू शकतो, कोर्टामध्ये प्रकरण सुरू करू शकतो। मग प्रकरण कोणाच्या विरोधामध्ये लढायचं, म्हणजे तुम्हाला कोणाकडून प्रॉब्लेम झाला, तुम्हाला तुमच्यावर कोण अन्याय केलं, सरकारनं केलं का, एखाद्या संस्थेनं केलं का, एखाद्या कंपनीनं केलं की, एखाद्या व्यक्तीनं केलं की, एखाद्या बँकेनं केलं की, एखाद्या शाळेनं केलं, कोणी केलं, हे तुम्ही याच्यामधून काय करू शकता, तिथं लिहू शकता आणि मग कोर्टापुढे येऊ शकता। आता हे काही दावापत्र आहे किंवा प्लेंट आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला पाहायला मिळेल, जर तुम्ही एखाद्या कधी प्लेंट उचलला असेल किंवा एखादा सिनियर ॲडव्होकेटकडे गेला असेल आणि त्यांना सांगितलं की सर तुमचा एखादा प्लेंट असेल जुना, आता मला वाचायला दे, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या पत्रामध्ये किंवा प्लेंट्समध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बाबा खटल्याची सुरुवात हे कोणत्या न्यायालयामध्ये झालेली आहे हे तुम्हाला तिथं पाहायला मिळते। म्हणजे जो प्लेंट आहे ना, त्याचा पहिलेच हिडिंग जे आहे ना तिथं असतं की दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर किंवा सेशन कोर्ट असेल किंवा व्हॉट एव्हर जे काही कोर्टाचं नाव आहे, म्हणजे त्या कोर्टाचं नाव तुम्हाला दिसेल, म्हणजे हा प्रकरण कोणत्या न्यायालयामध्ये सुरू आहे हे तुम्हाला तिथं लक्षात येईल। दुसरं काय, अजून तुम्ही त्याच्या खोलमध्ये वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा विवादाचं विवरण, त्याच्यामध्ये काय डिस्प्यूट आहे, कशाच्या संदर्भामध्ये हे प्लेंट आहे, वादीनं म्हणजे प्लेंटिफनं ही केस का दाखल केली याचं विवरण तुम्हाला तिथं लक्षात येईल, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी तिथे लिहून दिलेलं असेल। पुढे काय, कायद्याचा आधार म्हणजे कोणत्या कायद्याखाली प्लेंटिफ काय करतो, न्यायिक मागणी करतो, कोर्टाला सांगतो की न्यायाधीश साहेब माझ्यावर कृपा करा, मला न्याय मिळवून द्या, बघा मी ही प्रॉपर्टी घेतलेली होती, याच्यामध्ये असं वाद झालेला आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे। मग प्रॉपर्टी ॲक्टनुसार मग न्यायाधीश काय करतील, व्हॉट एव्हर जे काही कोणता कायदा असेल त्या कायद्यानुसार ते काय करतील, त्या व्यक्तीला फिर्यादीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील। मग त्याच्यानंतर पुढे काय आहे की पुरावा सुद्धा असतो। बघा कोणताही खटला दाखल करायचा असेल तर तुमच्याकडे एव्हिडन्स असायला पाहिजे, तुमच्याकडे जर पुरावा असेल तरच तुमची केस जी आहे कोर्टामध्ये स्ट्रॉंग म्हणून राहू शकते, स्ट्रॉंग टिकू शकते, हे तुम्हाला इथे लक्षात येईल। म्हणजे ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतील। आता एखादा खटला जर तुम्हाला दाखल करायचा असेल कोर्टामध्ये किंवा एखादा प्लेंट ड्राफ्ट करायचं असेल तर तुम्हाला काय काय घटक किंवा कोणकोणते इसेन्शियल वापरावे लागतील, तर सर्वात अगोदर जे इसेन्शियल्स आहे ते आहे न्यायालयाचं नाव। आता न्यायालयाचा हा जो काही नाव आहे हे तुम्हाला काय करावं लागतं, तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ओके, तिथं राहून चालते का, नाही, तर त्याची ज्युरिस्डिक्शन काय आहे, तुमचं प्रकरण काय आहे आणि त्याचं ज्युरिस्डिक्शन म्हणजे त्याचं न्यायिक क्षेत्र काय हे तुम्हाला पाहावं लागेल। आणि हे पाहण्यासाठी तुम्हाला CPC जो आहे,
सिव्हिल प्रोसिजर कोड ह्याचा तुम्हाला काय करावं लागेल, सहाय्य घ्यावं लागेल, याची हेल्प घ्यावी लागेल, हे वाचावं लागेल. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा प्रकरण नेमकं कोणत्या कोर्टामध्ये चालू शकेल, आहे का नाही. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला काय दिसेल, सर्वात अगोदर न्यायालयाचं नाव. म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल एखादा कोर्टाचं म्हणजे ड्राफ्ट करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तो प्रकरण कोणत्या कोर्टामध्ये चालवायचं आहे त्याचं नाव लिहावं लागेल. आता हे आपल्याला काय करायचं, डेमो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही चिंता करू नका. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे पक्षांची ओळख. पक्षांची ओळख म्हणजे कोण, तर वादी जे आहे, प्लेंटिफ जो आहे त्याला फिर्यादी म्हणतो, आणि जे प्रतिवादी आहे, डिफेंडंट आहे, यांचं पूर्णतः तपशील तुम्हाला तिथं लिहावं लागेल. त्यांचं नाव काय आहे, पूर्ण नाव, त्यांचं वय, त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे ते काय व्यवसाय करतात ते, आणि ते कुठे राहतात. आता वादी किंवा प्रतिवादी हे एक असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात. पण त्या सर्व वादी आणि प्रतिवाद्यांची तुम्हाला काय करावं लागेल, नावं लिहावी लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे विवादाचे विवरण. तुम्हाला तुमच्या प्लेंटमध्ये लिहावं लागेल की बाबा हा काही डिस्प्यूट आहे ते कशाच्या संदर्भामध्ये आहे, आणि फिर्यादीने न्यायालयामध्ये का धाव घेतलेली आहे, का तो कोर्टापुढे आलेला आहे, याचं तुम्हाला वर्णन करावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे कायद्याचा आधार घ्यावा लागेल की बाबा मला कोणत्या कायद्यानुसार न्याय पाहिजे किंवा कोणत्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे हे तुम्हाला इथं काय करावं लागेल, सांगावं लागेल. त्याच्यानंतर प्रेयर, मागणी, म्हणजे कोर्टाला तुम्हाला काय मागणी करायची आहे, कोर्टाला तुम्ही काय प्रार्थना करतात. तर कोर्टाला तुम्ही नुकसान भरपाईचा किंवा मालकी हक्काचा वॉटेवर जे तुमचं नुकसान झालेलं आहे त्याची तुम्ही कोर्टाला विनंती करतात, मागणी करतात, प्रेयर करतात, याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असेल. त्याच्यानंतर स्वाक्षरी असेल. स्वाक्षरी म्हणजे तुमचे सिग्नेचर असेल, तुमच्या वकिलाची सिग्नेचर असेल खाली, जर तुम्हाला सिग्नेचर येत नसेल तर अंगठा असेल. अशा पद्धतीचं काय असेल तुमचं ते प्लेंट असेल. आता आपण हे दाखवणार आहोत प्लेंट कसं असते, मी एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा उदाहरणामध्ये जर एखाद्या व्यक्तीला त्याची मालमत्ता कोणीतरी बेकायदेशीरपणे काय केलेली आहे, बळकावली असेल, तर तो व्यक्ती दावापत्राद्वारे काय करेल, मालमत्ता परत मिळविण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करतो. बघा हा उदाहरण आहे, एक एक्सप्लेनेशन आहे. तर तुम्हाला आता मी याचं डेमो दाखवतो, याचं डेमो कसं असेल हे तुम्हाला दाखवतो. आता हा बघा एक डेमो आहे, इथं मी तर डेमो तयार केलेला आहे. आता ॲज इट इज 101% असंच असलं पाहिजे का, नाही तर याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करायचं तुमच्या पद्धतीनं. ओके. सर्वात अगोदर काय आहे की तुम्हाला हे पाहावं लागेल की बाबा अगोदर नाव लिहावं लागेल. सर्वात अगोदर ज्यावेळेस तुम्ही ड्राफ्ट तयार करणार, सर्वात अगोदर काय करायचं, वरती हेडिंग असेल कशाची, हा प्रकरण कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायचं आहे त्याचं. मग याचं ज्युरिस्डिक्शन मी तुम्हाला सांगितलं की हे CPC मध्ये तुम्हाला येणार आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. मग काय आहे, मी तर तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे समजवण्यासाठी लिहिलेलं आहे, इन द कोर्ट ऑफ ऑनरेबल सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. आता हा जो काही ऑनरेबल सिव्हिल, आता इथपर्यंत सेम असेल, इन द कोर्ट ऑफ ऑनरेबल. आता इथं पुढचं काय असेल, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन जे आहे, आणि ॲट म्हणजे ॲटच्या पुढे काय असेल, एखादा डिस्ट्रिक्ट जिथं तुमचं आहे प्रकरण, मग कोणता असेल, एखादा नागपूर असेल किंवा एखादा तालुका असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, कोणताही कोर्ट इथं हा प्रकरण चालू आहे, तुम्हाला त्याचं नाव लिहावं लागलं. आणि हा काही पुढचं जे सांगितलं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, आता सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा फॅमिली कोर्ट असेल, हे नावं काय आहेत, प्रकरणानुसार चेंज होणार. आणि हे खालचं ॲट जे आहे, हे जे आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट कुठे आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणता कोर्ट आहे त्या कोर्टाचं तुम्हाला इथं नाव लिहायचं. आता पुढचा जो हा रकाना तुम्हाला दिसतो खाली, याच्यामध्ये हा 2024 हा तुम्हाला दिसतो. आता हा 2024 वर्ष असल्यामुळे तुम्हाला हा 2024 आहे. 2025 झाला की तर 2025 करावं लागेल, 26 झाला की 26, 27, 28 असं ते वाढत जाणार. ओके. आणि मग पुढे काय असेल ते प्रकरण 2024 मधला कितवा प्रकरण आहे त्या कोर्टामधला, असं आहे. माननीय कोर्टामध्ये जे काही अधिकारी वर्ग असतात, कर्मचारी वर्ग असतात, ते लोक तिथं ते तुम्हाला सांगणार. ओके. आता पुढे काय लिहायचं तुम्हाला, प्लेंटिफ. सर्वात महत्त्वाचा भाग, प्लेंटिफ म्हणजे कोण, दावा दाखल करणारा व्यक्ती. त्याचं नाव तुम्हाला काय करावं लागेल, लिहावं लागेल, त्याचं वय, त्याचा व्यवसाय आणि तो कुठे राहतो. आता हे 1 by 1 तुम्हाला काय करावं लागेल, एकाखाली एक लिहावं लागेल. अगोदर नाव, मग त्याचं वय, आणि मग ऑक्युपेशन, मग ॲड्रेस. आता हे झाल्यानंतर मग तुम्हाला काय करावं लागेल, विरुद्ध म्हणजे कोणाच्या अगेन्स्टमध्ये
तो केस दाखल करतोय तर तो डिफेंडंट असेल, आहे का नाही, तो प्रतिवादी असेल. मग सिमिलरली तुम्हाला काय करावं लागेल, खाली प्रतिवादीचं नाव लिहावं लागेल, मग त्याचं वय किंवा त्याचं ऑक्युपेशन हे सुद्धा लिहावं लागेल, त्याचा ॲड्रेस, मग तो कुठे राहतो हे सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, इथं प्रतिवादीच्या याच्यामध्ये लिहावं लागेल. आता प्रतिवादी एकपेक्षा जास्त असतील तर मग दुसरा जो कोणी प्रतिवादी असेल त्याचं पण पहिल्याचं नाव लिहायचं, मग त्याच्यानंतर दुसरा प्रतिवादी त्याचं नाव लिहायचं, त्याचं वय लिहायचं, त्याचा व्यवसाय आणि ॲड्रेस असं तुम्ही लिहू शकता. आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे असते क्लेम, म्हणजे तुमचा दावा कशाच्या संदर्भामध्ये, सक्सेशन ॲक्ट आहे का हेअरशिप आहे का बेकायदा तुमचे जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे, हे तुम्ही इथं लिहिणार. आणि मग त्याचा खाली तुमचं जे काही मॅटर आहे, म्हणजे मुख्य गाभा जो आहे वादपत्राचा, की काय झालं नेमकं हे तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 बाय 1 करून पहिल्या लाईनीमध्ये, दुसऱ्या लाईन, 3 लाईन, 4 लाईन, म्हणजे एक पॅरेग्राफ छोटा छोटा असं आपण म्हणूया, हा एक झाला, त्याच्यानंतर याला 2, याला 3, 4 अशी पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही प्रकरण आहे, जे काही वाद आहे, जे काही डिस्प्यूट आहे, त्या डिस्प्यूटला तुम्ही काय करणार, एक्सप्लेन करणार. मग हे पूर्ण डिस्प्यूट झाल्यानंतर, हे पूर्ण लिहून झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार, प्रेयर करणार. प्रेयर म्हणजे काय, प्रार्थना करणार. कोणाला प्रार्थना करणार आहेत, माननीय कोर्टाला. कोणत्या कोर्टाला, हे जे काही वरचं जे काही कोर्ट आहे याला तुम्ही प्रार्थना करत आहेत. काय प्रार्थना करणार आहेत, की बाबा मला योग्य न्याय मिळवून द्यायला पाहिजे. मग कोणता न्याय असेल तर त्याची तुम्ही डिमांड केली पाहिजे. माझं 1 लाखाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सांगावं लागेल की मला मेजनी प्रॉफिटमध्ये 1 लाखाचं नुकसान द्या, किंवा माझी जी काही जमीन बळकावलेली आहे, अतिक्रमण केलेलं आहे, ते मला परत मिळवून द्या, किंवा कोर्टाला जे काही योग्य वाटते ते कोर्टानं माझ्यासाठी काय करायला पाहिजे, न्याय केला पाहिजे, असं तुम्ही इथं कोर्टाला विनंती करू शकता. आता ही विनंती लिहून झाल्यानंतर त्याचं खाली या साईडला काय असेल, डेट असेल, ज्या दिवशी तुम्ही जो प्रकरण दाखल करता त्या दिवशीची डेट असेल, आणि इथं प्लेंटिफ. मग प्लेंटिफ जो कोणी असेल त्याचं पूर्ण नाव, वय, ऑक्युपेशन वगैरे हे तुम्हाला इथं पुन्हा एकदा लिहायचं, आणि त्याच्या खाली त्याची सिग्नेचर. आता हे सिग्नेचर झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणजे सत्यता प्रत, म्हणजे तुम्ही जे काय सांगितलेलं आहे याचं तुम्हाला काय करावं लागतं, एका प्रकारची ओथ म्हणा, म्हणजे एका प्रकारची काय म्हणा, एक प्रतिज्ञा म्हणा, शपथपत्र म्हणा एका प्रकारचं, हे तुम्हाला लिहावं लागतं की बाबा उपरोक्त दिलेली माहिती खरी आहे, चुकीची नाही, असं तुम्हाला इथं लिहून द्यावं लागतं. आणि हे दिल्यानंतर जर काही चुकीचं वगैरे निघालं तर मग याच्यासाठी जे काही कोर्ट मला जिम्मेदार, म्हणजे मला ते काही एखादं, समजा तुम्ही चुकीची माहिती सांगितली, दिशाभूल माहिती सांगितली, तर कोर्ट तुम्हाला पनिशमेंट करू शकतो. ओके, आणि याचं तुम्हाला नॉलेज आहे, याचं तुम्हाला ज्ञान आहे, असं तुम्हाला इथं काय करावं लागतं, लिहावं लागतं. मग पुढे खाली काय करायचं असतं, त्याचं एका बाजूला असतं डेट, आणि त्याच्यानंतर पुन्हा प्लेंटिफचं नाव, आणि प्लेंटिफचं नाव आणि त्याचे सिग्नेचर, आणि त्याच्या खाली एकदम शेवटी काय असेल, की कोणत्या ॲडव्होकेटच्या मार्फत त्यांना ते दाखल केलेलं आहे, त्या ॲडव्होकेटची तिथं काय असली पाहिजे, सिग्नेचर असली पाहिजे. आता याला थोडंसं झूम इन करून दाखवतो मी, कसं दिसेल हे बघा. हे अशा स्वरूपाचं दिसेल, हे आलं का लक्षात, कसं दिसेल, अशा स्वरूपाचं असेल. आता एका पेजेसमध्ये भरते का, हे एका पेजेसमध्ये भरत नाही, कमीत कमी 5 पेज होईल, कमीत कमी 5 पेक्षा जास्त 10-15 पेजेस होईल, किती पेज होऊ शकतील, अशा स्वरूपाचं ते काय असेल, एक मॅटर असेल. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.